ने सुद्धा आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, कशा प्रकारे वेगानं हालचाली सध्या सुरू आहेत, काय नेमके अपडेट आहे? अगदी बरोबर आहे। राजभवनला जे आहे आता 5 वाजताचं जे आहे ते वेळ दिलेली आहे की सुनेत्रा पवार हे राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी राजभवनमध्ये म्हणजे लोकभवनमध्ये जे आहे ते संपूर्ण तयारी आज दुपारपासूनच करण्यात आलेली होती आणि आता ही तयारी पूर्ण झालेली आहे। थोड्याच वेळात जे आहे ते राज्याचे राज्यपाल हे सुनेत्रा पवार यांना ही शपथ जी आहे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ते देतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर मंत्रिमंडळातले जवळपास जास्तीत जास्त आमदार आणि खासदार मंत्रिमंडळ उपस्थित राहण्याचा प्रयत्न असेल। मात्र आपल्याला माहिती आहे की निवडणुका ज्या आहेत त्या सुद्धा अगदी तोंडावर आहेत जिल्हा परिषदेच्या, त्यामुळे या शपथविधीला शिंदे शिवसेनेचे जास्त मंत्री उपस्थित राहणार नाहीत। मात्र या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला जे आहे ते मोठ्या संख्येनं म्हणजे जवळपास जे आता अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या विधिमंडळाची जी बैठक सुरू होती त्या बैठकीमध्ये जितके आमदार आणि खासदार उपस्थित होते ते जवळपास अजित पवार गटाचे सर्वच आमदार आणि खासदार जे आहेत ते या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी उपस्थित असतील। हा कार्यक्रम सोहळा जो आहे तो जास्त मोठा केला जाणार नाही, अगदी 10 ते 15 मिनिटात हा उपमुख्यमंत्री पदाच्या पदग्रहणाचा सोहळा जो आहे तो केला जाणार आहे। कारण ज्या पद्धतीने किंवा ज्या अचानक अजित पवार यांच्या निधनाने हा म्हणजे सुनेत्रा पवार यांनाही उपमुख्यमंत्री पद घ्यावं लागत आहे, त्यामुळे हा सोहळा मोठा होणार नाहीये। अगदी 10 ते 15 मिनिटाचा हा एक फॉर्मॅलिटी सोहळा असेल पदग्रहणाचा आणि त्याच्यानंतर जे आहे राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या पदग्रहण करतील। ठीक आहे ज्योत्स्ना, मी तुमच्याकडे तो तुम्ही जोडलेलेच राहा। शुभम उमाळे यांच्याकडे जाऊया। शुभम, लोकभवनातील आपण दृश्य पाहतोय, अनेक नेते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे, हालचालींना वेग आलेला आहे। तुम्ही देवगिरी बंगल्याच्या बाहेर आहात जिथे सुनेत्रा पवार आराम करतायत। देवगिरी बंगल्याच्या बाहेर सध्या काय दृश्य आहेत? जगदीश, मी जसं मगाशी म्हटलं काही मंडळी जी आहेत नेते मंडळी असतील किंवा त्यांच्या परिवारातील लोक असतील जे त्यांच्यासोबत इतके वर्षांपासून आहेत ते कुठेतरी सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। खरं तर गटनेता म्हणून त्यांची निवड झालेली आहे। तर मात्र दुसरीकडे अवघ्या काही वेळात म्हणजे पुढच्या पाऊण तासात सुनेत्रा पवार या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत आणि त्याच्या आधीची ही सर्व खलबतं जी आहे ती दिसून येत आहेत। एकीकडे तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे लोकभवनमधली, तर मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते देखील पोहोचले। तर मात्र दुसरीकडे या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांची असेल राष्ट्रवादीच्या ही गर्दी झालेली दिसून येत आहे। देवगिरी बंगल्यामध्ये ते सगळे गेलेले आहेत। एकीकडे त्यांचा ताफा हा देखील सध्या तयार असल्याचं समजून येत आहे। काही वेळातच त्यांचा ताफा जो आहे तो लोकभवनाकडे रवाना होताना दिसून येईल। 4:45 वाजता त्या या ठिकाणावरून निघणार आहेत असं समजून येत आहेत। ते असतील त्यांचे सोबतचे पक्षातले कार्यकर्ते असतील, इतके वर्षांपासून त्यांच्यासोबतचे असलेले मित्रपरिवार असेल, हे सर्व या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर सुनेत्रा पवार यांच्यासाठी आजचा एक महत्त्वाचा दिवस मानला जातो आहे। आणखी उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्या घेणार आहेत। खासदारकीचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे, पण मात्र दुसरीकडे एक महिला म्हणून एक स्त्री म्हणून त्यांच्या पतींचं म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार यांचं निधन हे देखील झालेलं आहे। त्याच्यातनं त्या सावरल्या आहेत की नाही याची कोणतीही कल्पना नाही, पण राज्याच्या दृष्टीने आणि पक्षाच्या भवितव्यासाठी त्यांच्या पदरी जी आहे किंवा त्यांना जी आहे ती शपथ आज घेत आहेत त्या आणि त्यानंतर त्या बारामतीला रवाना होणार अशी देखील माहिती मिळत आहे। त्या शपथ सोहळा संपल्यानंतर एकतर त्या देवगिरी निवासस्थानी येतील आणि मग रवाना होतील बारामतीला, अन्यथा त्या तिकडनंच रवाना होतील लोकभवनमधूनच त्या रवाना होतील असं देखील समजून येत आहे। नेमका आता सुनेत्रा पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, पण सध्याची महत्त्वाची ही घडामोड मानली जात आहे। काउंटडाऊन हा सध्या सुरू झालेला आहे। उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादी पक्षाकडनं हे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाकडनं आता हे देण्यात येत आहे आणि महायुती सरकारकडनं पुन्हा एकदा राष्ट्रवादीला एक मित्र पक्ष म्हणून एक प्रमुख स्थान देण्यात येत आहे। इतकंच नव्हे तर खाते असतील, जबाबदारी असेल, तुम्ही पुन्हा तुमच्याकडे ज्योत्स्ना गंगणे सुद्धा आपल्या सोबत आहेत। ज्योत्स्ना, खरं तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेत आहेत, मात्र याला एक दुःखाची किनार सुद्धा आहे। त्यांचे पती अजित पवार यांचं निधन झालेलं आहे, त्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। ज्योत्स्ना, आवाज येतोय? हा ज्योत्स्ना, आवाज येतोय? हा बोला बोला। हा, खरं तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेत आहेत, मात्र ही शपथ घेत असताना एक दुःखाची किनार सुद्धा आहे। अगदी बरोबर आहे। राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आज शपथ जरी घेत असल्या तरी अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्यावरती ही जबाबदारी येऊन ठेपलेली आहे। त्यामुळे
या पदग्रहण सोहळ्याला जे आहे ते मोठा एक मोठा आवाजावी नाही एक दिलेला आहे, तर एक साध्या सरळ पद्धतीने जे आहे ते हा पदग्रहण सोहळा होणार आहे आणि त्याचमुळे जे आहे हा पदग्रहण सोहळा जो आहे तो काल सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष त्यांनी बैठक बोलवल्यानंतर आणि सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पक्षातला आणि पक्षातल्या जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचा निरोप कळवला होता की आम्हाला उपमुख्यमंत्री पदासाठी आणि आमच्या विधिमंडळ गटनेते पदासाठी जे आहे ते आम्हाला सुनेत्रा पवार यांची निवड करायची आहे आणि त्यासाठी आम्ही एक बैठक बोलावली आहे आणि त्याच संदर्भात बैठकीनंतर जो आहे कारण आमचा निर्णय झालेला आहे की सुनेत्रा पवार यांनाच आम्हाला विधिमंडळ गटनेता पद आणि त्याचबरोबर जे आहे ते उपमुख्यमंत्री पद द्यायचं आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेनंतर पदग्रहण सोहळा उद्याच घ्यायचा असं सांगितल्यानंतर जे आहे ते ही राजभवनमध्ये ही तयारी करण्यात आलेली होती. मात्र सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी त्यांची कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये कारण त्या अतिशय दुःखामध्ये आहेत आणि त्यांच्यावरती ही जबाबदारी जी अचानकपणे येऊन ठेपलेली आहे आणि त्याचमुळे या दुःखातून त्या ज्या आहेत त्या या जबाबदारी त्यांच्यावरती पेलण्याची वेळ आल्यामुळे आज हा पदग्रहण सोहळा जरी होत असला तरी याला दुःखाची किनार आहे. ज्योत्स्ना, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. शुभम यांच्याकडे जाऊया. शुभम, एकीकडे मुख्यमंत्री लोकभवनकडे रवाना झालेले आहेत, सोबतच राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सुद्धा लोकभवनकडे रवाना झाल्याची माहिती समोर येते. देवगिरी बंगल्याबाहेर तशा आता हालचाली काही सुरू झाल्या? जगदीश, खरं तर देवगिरी बंगला बाहेरच आहे मी. आतमध्ये प्रचंड गर्दी ही सध्या कार्यकर्त्यांची दिसून येत आहे. देवगिरीवर सातत्याने लोक जे आहेत ते येताना दिसून येत आहेत. तर इतकंच नव्हे तर मग देवगिरीच्या बाहेर आपण बघू शकतो ज्या ठिकाणी पाठी लागलेली आहे अजित पवार यांच्या नावाची, त्यांच्या बाजूलाच जी आहे एक बॅनर हे देखील लावण्यात आलेलं आहे. काल रात्री हे बॅनर या ठिकाणी लावलेलं आहे. महाराष्ट्राचा वाघ, सर्वसामान्यांचा, शेतकऱ्यांचा नेता हरपला असा बॅनर हा देवगिरीच्या बाहेरच लावण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा आपण जाऊयात देवगिरीच्या आतली दृश्य मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने या ठिकाणी प्रांगण जे आहे देवगिरी बंगल्याचं त्या ठिकाणी गर्दी दिसून येत आहे. नेते असतील, पदाधिकारी असतील ते या ठिकाणी दिसून येत आहेत. तर मात्र दुसरीकडे एक मोठी रांग जी आहे ती गाड्यांची देखील लागून आहे. सुनेत्रा पवार यांचा ताफा निघाल्यानंतर या देखील गाड्या सर्व या ठिकाणावरून निघताना दिसून येतील. जगदीश जी, ज्योत्स्ना, तुम्ही आता नेमका कुठे आहात? तिथे कशा प्रकारे सध्या हालचाली सुरू आहेत आणि काय अपडेट आहे? सध्या राजभवनच्या गेटवरती आम्ही आहोत आणि राजभवन म्हणजे लोकभवन जे आहे तिथे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी ग्रहण सोहळ्याची जी आहे तयारी झालेली आहे आणि आता समोर आपल्याला दिसतंय की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात जे आहेत ते सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदासाठीच्या शपथविधी सोहळ्याला आणखीन थोड्या वेळाने सुरुवात होईल. मात्र आपण बघतोय की आता हळूहळू सर्वच नेते जे आहे कारण 5ची साधारण वेळ दिलेली आहे शपथविधीची आणि आता आपण बघतोय की आता राजभवनमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे जे आहेत ते आतमध्ये येत आहेत आणि राष्ट्रवादीचे जे आज विधिमंडळाच्या बैठकीमध्ये जे नेते उपस्थित होते जवळपास सर्वच नेते, सर्वच आमदार आणि खासदार जे आहेत ते आता आतमध्ये पदग्रहण सोहळ्यासाठी असतील. मात्र आपल्या सर्वांना माहिती की या पदग्रहण सोहळ्यासाठी जे आहे ते सुप्रिया सुळे किंवा शरद पवार जे आहेत ते या पदग्रहण सोहळ्याला नाहीये. मात्र सुनेत्रा पवार आणि जय पवार जे आहेत ते सातत्याने एकत्र आहेत आणि जय पवार आणि सुनेत्रा पवार सध्या देवगिरी बंगल्यावरती आहेत आणि समोर आता बघतो आपण की लोकभवनमध्ये आता मंत्री छगन भुजबळ हे सुद्धा पोहोचलेले आहेत. मंत्री छगन भुजबळ लोकभवनमध्ये पोहोचलेले आहेत या पदग्रहण सोहळ्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की पार्थ पवार जे आहेत ते सध्या शरद पवार यांच्यासोबत बारामतीमध्ये आहेत तर सुप्रिया सुळे या दिल्लीसाठी रवाना झालेल्या आहेत. त्यामुळे या पदग्रहण सोहळ्याची घाई नेमकी कुणी केली, का केली हे आता हळूहळू स्पष्ट होईलच. मात्र शरद पवारांनी ज्या प्रकारे माध्यमांची प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं प्रेस कॉन्फरन्समध्ये की यांना शरद पवारांना या शपथविधीचं किंवा उपमुख्यमंत्री शपथविधी ग्रहण सोहळ्याचं त्यांना कुठलीही कल्पना नाही आणि त्याचमुळे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सुनेत्रा पवार आणि जय पवार हे दोघेच जे आहेत ते या विधिमंडळ गटनेत्याच्या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्याच्यानंतर सुद्धा सुनेत्रा पवार जे आहेत त्यांनी कोणतीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली नसली तरी सुनील तटकरे आणि छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी 2 प्रश्नावरती मात्र माध्यमांशी बोलताना या बैठकीनंतर झालेल्या माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया देताना टाळलेलं आहे. एक म्हणजे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असतील याच्यावरती कोणतीही चर्चा झालेली नाहीये आणि त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती सुद्धा जी आहे त्यांनी कोणतं एक ठोस उत्तर दिलेलं नाहीये. त्यामुळे ही एक फॉर्मॅलिटीच ठरतीये का की सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद
द्यायचं, त्यांना विधिमंडळातलं ठीक आहे गटनेतेपद ज्योत्स्ना, द्यायचं. तुमच्याकडून मात्र लोकभवनच्या बाहेरची अपडेट घेण्यासाठी पुन्हा येतो. शुभम यांच्याकडे जाऊया. शुभम, देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांचे फक्त नातेवाईकच आहेत की कोणी राजकीय नेते सुद्धा आहेत?